नमस्कार, मी सौ शरयू कपिलराव पांपट्टीवार, यवतमाळ जिल्हा दिग्रस येथून सर्वप्रथम सर्वांना श्रावण महिन्याच्या खूप खूप शुभेच्छा। श्रावण मासाच्या निमित्ताने आपण 12 ज्योतिर्लिंगांविषयी माहिती जाणून घेत आहोत। पहिले ज्योतिर्लिंग अर्थात सोमनाथ याविषयी आपण अगोदर माहिती जाणून घेतली आहे। दुसरे ज्योतिर्लिंग म्हणजे मल्लिकार्जुन। या ज्योतिर्लिंगाविषयी जवळपास सर्वांना पूर्वकथा ज्ञात आहे, परंतु मल्लिकार्जुन हे ज्योतिर्लिंग स्थापन होण्यामागचं कारण काय हे आपण जाणून घेणार आहोत एका कथेच्या माध्यमातून। मल्लिकार्जुन हे 12 ज्योतिर्लिंगापैकी दुसरे आहे। हे मंदिर आंध्र प्रदेशातील कृष्णा जिल्ह्यात कृष्णा नदीच्या काठी श्रीशैल पर्वतावर आहे। हे मंदिर दक्षिणेचे कैलास म्हणूनही ओळखले जाते। या मंदिरात शिवाची आराधना करणाऱ्या भक्ताला अश्वमेध यज्ञात जेवढे पुण्य मिळते तेवढेच पुण्य या मंदिरातही मिळते असे मानले जाते। मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाची कथा शिव पार्वती, श्री गणेश आणि कार्तिकेय स्वामी यांच्याशी संबंधित आहे। श्री गणेश आणि कार्तिकेय स्वामी विवाह योग्य झाल्यामुळे एके दिवशी शिवजी आणि देवी पार्वतीच्या मनात विचार आला की आता या 2 मुलांचे लग्न करावे। दोन्ही मुलाच्या लग्नाची कल्पना आल्यावर शिव पार्वतीने कार्तिकेय स्वामी आणि श्री गणेशाला बोलावले। भगवान शिवने दोन्ही पुत्रांना सांगितले की तुमच्यापैकी जो या जगाला प्रदक्षिणा घालून प्रथम परत येईल आम्ही त्याचे प्रथम लग्न करू। भगवान शिवची अट ऐकताच कार्तिकेय स्वामी ताबडतोब त्यांच्या वाहन मोरावर बसून उडून गेले। श्री गणेश आपल्या वाहन उंदरावर बसले आणि काही विचार करून त्यांनी आपल्या आई वडिलांची प्रदक्षिणा घातली। श्री गणेशाने शिव पार्वतीला सांगितले की तुम्ही दोघे माझ्यासाठी संपूर्ण जग आहात। श्री गणेशाच्या या शब्दांनी शिव आणि पार्वती खूप आनंदित झाले। त्यांनी श्री गणेशाचे लग्न लावून दिले। काही वेळाने कार्तिकेय स्वामी जग प्रदक्षिणा करून परतले। श्री गणेशाचे लग्न झाल्याचे त्यांनी पाहिले। जेव्हा कार्तिकेय स्वामींना संपूर्ण गोष्ट कळली तेव्हा ते संतप्त झाले। त्यांना असे वाटले की त्यांच्या आई वडिलांनी म्हणजे शिव पार्वतीने आपल्या सोबत योग्य केले नाही। त्यामुळे संतप्त होऊन कार्तिकेय स्वामी कैलास पर्वत सोडून क्रौंच पर्वतावर गेले। हा क्रौंच पर्वत दक्षिण भारतातील कृष्णा जिल्ह्यातील कृष्णा नदीच्या काठावर आहे। त्याला श्रीशैल किंवा श्री पर्वत असेही म्हणतात। कार्तिकेय स्वामींना भेटण्यासाठी शिव पार्वती श्रीशैल पर्वतावर गेले। भगवान शिव आणि देवी पार्वतीने संतप्त कार्तिकेयाला समजावण्याचा खूप प्रयत्न केला, पण कार्तिकेय राजी झाले नाही। जेव्हा शिव आणि पार्वतीला कळले की कार्तिकेय कैलासात परतणार नाहीत, तेव्हा त्यांनी ठरवले की आतापासून ते वेळोवेळी कार्तिकेयाला भेटायला जातील। असे मानले जाते की यानंतर शिव आणि पार्वती वेश बदलून कार्तिकेय यांना भेटण्यासाठी येत असत। जेव्हा कार्तिकेयाला हे कळले तेव्हा त्यांनी तेथे एक शिवलिंग स्थापित केले, ज्यामध्ये शिव आणि पार्वती ज्योती रूपात विराजित झाले। प्रत्येक अमावस्येला भगवान शिव आणि पौर्णिमेच्या दिवशी देवी पार्वती कार्तिकेयाला भेटण्यासाठी श्री पर्वतावर येतात अशी ही एक मान्यता आहे। मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगात मल्लिका म्हणजे पार्वती आणि अर्जुन म्हणजे शिव होय। अशी ही दुसऱ्या ज्योतिर्लिंगाची म्हणजेच मल्लिकार्जुनाची माहिती। धन्यवाद।